नमस्कार. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या कामकाजासंदर्भात आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या तरतुदीखाली आपली मतदान केंद्राध्यक्ष अथवा मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच या अधिनियमाच्या तरतुदीनुसार आपणास निवडणुकीचे आदेश निर्गमित झाल्यापासून ते निर्णय घोषित होईपर्यंत निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर नेमणूक केल्याचे समजण्यात येते. या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक आयोगाच्या नियंत्रण, देखरेख व शिस्त यांच्या अधीन असतील. मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व अधिकारी हे त्यांच्या मतदान केंद्रावर निर्भय व निपक्षपाती मतदान होत असल्याची खात्री करतील, हे त्यांचे आद्य कर्तव्य जबाबदारी आहे. यासाठी निवडणुकीच्या संबंधातील कायदेशीर तरतुदीची आपणास पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपण सर्व प्रशिक्षण वर्गास प्रत्यक्ष हजर राहून मतदान यंत्राच्या वापराचे कार्यपद्धती समजून घ्या. मतदान यंत्राची माहिती व वापराची पद्धत समजून घेतल्यास मतदान यंत्रे हाताळणे आत्मविश्वासाने करता येईल. यावेळच्या निवडणूक प्रक्रिया संदर्भात काही विशेष बाबी व वैशिष्ट्ये आपणास अवगत करू इच्छितो. यावेळी सर्व मतदान केंद्रावर M3 या प्रकारातील अद्ययावत मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. व्हीव्हीपॅट यंत्र हे फार काळजीपूर्वक हाताळायचे असून त्याच्या वापराबाबत आपणास प्रशिक्षण वर्गात सविस्तर माहिती व सूचना देण्यात येतील. त्याचप्रमाणे कारवाई करावी. यावेळी मतदान घेण्यात येणाऱ्या मॉकपोलसाठी कमीत कमी 50 मते नोंदवणे अनिवार्य असून नोटासह प्रत्येक उमेदवाराकरिता कमीत कमी 1 मत नोंदवणे आवश्यक आहे. मॉकपोल प्रक्रिया पूर्ण न झालेल्या मतदान केंद्रावर मतदान झाले नाही असे समजण्यात येईल, असे माननीय निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. बॅलेट युनिटवर मतदाराने नोंदवलेल्या मताप्रमाणे व्हीव्हीपॅटच्या डिस्प्ले पॅनलवर 7 सेकंद कालावधीसाठी नोंदवण्यात आलेले आपले मत प्रत्येक मतदारास दिसेल व तशी खात्री करता येईल. अशा नोंदवलेल्या मतदानाची खातरजमा करताना प्रत्यक्ष दिलेल्या व व्हीव्हीपॅटवर दिसलेल्या मत नोंदणीबाबत तफावतीची तक्रार प्राप्त झाल्यास याबाबत 49 MA अन्वये चाचणी मत म्हणजे टेस्ट होल्डची कारवाई करावी. निवडणूक आयोगाने ही निवडणूक ॲक्सेसिबल इलेक्शन म्हणून जाहीर केलेली आहे. आपल्या मतदान केंद्रावरील दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करून त्यांना निवडणूक प्रक्रियेत सुसह्यरित्या सहभागी होता येईल यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या सर्व मतदारांसाठी प्राधान्याने मतदान प्रक्रिया पूर्ण होईल याकडे लक्ष पुरवावे. मतदान प्रक्रिया शांततेने व सुरळीतपणे पार पडेल अशी मी खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांना निवडणुकीच्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.